नमस्कार मित्रांनो. तर 28 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं आहे की स्वानंदी ऑफिसला येते आणि आनंदला ती भेटते. आनंदला समरने ऑफिस जॉईन करण्याची ऑफर दिली हे सांगते. आनंदला ही ऑफर आवडते. आनंद म्हणतो, काय, तुला समरने ऑफिस जॉईन करण्याची ऑफर दिली? स्वानंदी म्हणते, हो, ऑफर दिली आहे त्यांनी, पण अचानक मी माझी नोकरी कशी काय सोडू? आनंद म्हणतो, वेळ घे, विचार कर, आणि प्लीज जमलं तर या ऑफिसमध्ये नक्कीच ये तू. स्वानंदी आनंद बोलत बसतात आणि हे सगळं अंशुमनचा पीए बघतो. अंशुमनचा पीए अंशुमनला फोन करून सगळं कळवतो. अंशुमन म्हणतो, काय, स्वानंदी ऑफिसला आली होती आणि ऑफिसला येऊन काय केलं तिने आज? अंशुमन आपल्या पीएला स्वानंदीवर नजर ठेवायला सांगतो आणि तो फोन ठेवतो. मल्लिका म्हणते, काय, स्वानंदी लगेच ऑफिस जॉईन करणार आहे का? म्हणून ती आली होती का? अंशुमन म्हणतो, नाही, तिच्या हायरिंगची अजून तरी काही न्यूज नाही आहे. मल्लिका म्हणते, ती न्यूज यायला जास्त वेळ लागणार नाही हा, पण आता मी पण शांत नाही बसणार. आता मला पण बघायचं आहे ती स्वानंदी राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये कशी शिरते येते. मल्लिका काहीही करून स्वानंदीने ऑफिस जॉईन करू नये यासाठी प्रयत्न करणार असते. आता ते प्रयत्न नेमके काय असणार आहे आणि मल्लिका कशी तोंडावर पडते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की समरला ऑफिसला जायला उशीर झालेला असतो. त्याला कामं खूप असतात आणि ऑफिसमधून सारखे फोन येत असतात. समर नाश्तासुद्धा करणार नसतो, त्याला तेवढा वेळच नसतो. स्वानंदी समरचा नाश्ता घेऊन रूममध्ये येते आणि त्याला खाऊ घालत असते. समर जेमतेम 2 घास खातो आणि धावत तिथून निघतो. समर हॉलमध्ये येतो. स्वानंदी ताट घेऊन त्याच्या मागे मागे धावत येते. सगळ्यांचं लक्ष समरकडे जातं. समरने मिशी काढली आहे याकडेच त्यांचं लक्ष जातं आणि सगळे खूप हसायला लागतात. मल्लिकाचा मात्र जळफळाट होत असतो. समरने मिशी काढली आहे, आता तो तरुण दिसतोय म्हणून तिच्या जीवाची आग होत असते. सुष्मिता विचारते, जिजू, अहो नवीन ट्रेंड फॉलो करताय का? समर विचारतो, कसला ट्रेंड? सुष्मिता म्हणते, ते नाही का, आता दाढी मिशी काढून असं डोक्याला कलर करून छान दिसतात, तसं यंग दिसतात, तसं करताय का तुम्ही? समर म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे. मल्लिका म्हणते, समर, अरे तू घरातला कर्ता पुरुष आहेस ना, आणि तू मिशी काढून टाकलीस? समर म्हणतो, तसं काही नाही आहे काकू, ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का? मल्लिका म्हणते, माहिती आहे, अरे तू वय वगैरे मानत नाही, माणूस वयाने नाही तर मनाने तरुण असायला हवा असं म्हणणं आहे ना तुझं. पण समर, अरे तू जरा जास्तच तरुण दिसायला लागलायस. आजीला माहिती असतं की मल्लिका मुद्दाम समरने पुन्हा मिशा ठेवाव्या म्हणून बोलते. आजी म्हणतात, मग काय बिघडलं? आणि मल्लिका, तो तरुण दिसत असेल तर तुला काय अडचण आहे? उत्तम दिसतोय तो. आजी समरला म्हणतात, समर, इथून पुढे तू मिशा ठेवायच्या नाही आहेस, तू असाच मस्त दिसतोयस, या लुकमध्ये ना खूप छान दिसतोयस. स्वानंदी म्हणते, हो ना, किती गोंडस दिसत आहेत, आता यापुढे मिशा वाढवायच्या नाही. आयुष्यामध्ये बदल हवाच. समर म्हणतो, मी ऑफिसला जाऊ का? खूप महत्त्वाची कामं आहेत. स्वानंदी समरला इन्स्ट्रक्शन्स देते आणि त्याला जाताना सांगते की नाश्ता आत्ता करून घ्या, पण मी डबा घेऊन येणार आहे. समर ठीक आहे म्हणतो आणि निघून जातो. मल्लिकाचा इथे जळफळाट होतो. तर इथे रोहन, अधिरा आपल्या घरी नवीन काम सुरू करतात. त्यांनी ब्लॅकबोर्डवरती टू डू लिस्ट बनवलेली असते. रोहन विचारतो, अधिरा, अगं आपल्या ब्रँडला नाव काय द्यायचं? अधिरा 2-3 नावं सुचवते. रोहन म्हणतो, आपलं काहीतरी नाव असलं पाहिजे. ते दोघंही विचार करतात. अधिरा म्हणते, रोहन, मला आपला ब्रँड फक्त श्रीमंतापुरता मर्यादित नाही ठेवायचा आहे. मला तो जरा असा जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. म्हणजे कसं, आपला ब्रँड सगळ्यांना हवासा वाटायला हवा, म्हणजे सगळ्यांच्या बजेटमध्ये असेल असा. रोहन म्हणतो, ते करू, पण हे सगळं कसं करायचं याचा विचार करायला पाहिजे. अधिरा म्हणते, हे बघ, आपण आहे ना कम्युनिकेशन करायला हवं, म्हणजे डिझायनर आणि स्टिचिंग करणारा यांच्यामधला बॉन्ड चांगला हवा, तर आपले कपडे चांगले होतील. अधिराची ही आयडिया रोहनला आवडते.
रोहन अधिरा कामं वाटून घेतात. क्रिएटिव्ह कामं अधिरा घेते आणि कष्टाची मेहनतीची कामं रोहन घेतो. अधिरा म्हणते, रोहन, आपल्याला आधी आपल्या बुटीकसाठी जागा शोधायला हवी. ते ठरलं ना की बघू. त्या दोघांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात तिथे मंदाकिनी येते. मंदाकिनी म्हणते, बाप रे, हा सगळा काय पसारा घालून ठेवला आहे. म्हणजे आपलं घर छोटं आहे आणि त्यात तुम्ही एवढा सगळा पसारा करताय. काय चिंध्या टाकून ठेवल्या आहेत. मी सारखं आवरते आणि तुम्ही पसारा करत राहा. काय हे, काय चाललं काय. आणि हा फळा इथे कशाला ठेवला आहे. शाळा आहे का. रोहन म्हणतो, आई सगळं सांगेन, पण आता तू जा. मंदाकिनी चिडचिड करत निघून जाते. अधिरा म्हणते, रोहन, बुटीकसाठी जागा बघायची आहे ना. ते दोघं बुटीकसाठी जागा बघायला जातात. तर इथे मल्लिका स्वानंदीला म्हणते, स्वानंदी, अगं हे तू बरोबर नाही केलेलं. तू समरची बायको आहेस ना, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने केलेली. स्वानंदी म्हणते, काकू, तुम्हाला आवडत नसले ना तरी मी समर राजवाड्यांची बायको आहे. मल्लिका म्हणते, पण स्वानंदी, अगं समरला हे वागणं शोभणार नाही आहे. तुला कळत नाही का. तू त्याची पिया असल्यासारखी त्याच्या मागे मागे फिरतेस. खा ना, अहो खा ना, असं दिवसभर बोलणं बरोबर नाही आहे. आजी म्हणतात, मल्लिका, तुला काय करायचं आहे. ते नवरा बायको आहेत ना, ते बघून घेतील. स्वानंदी म्हणते, काकू, हे बघा, हा राजवाडी आणि माझ्यातला प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमचं बघून घेऊ. आजी स्वानंदीचं कौतुक करतात आणि तिला मिठी मारतात. मल्लिका इथे मनात म्हणते, स्वानंदी, कर. तू जेवढं करशील ना, तू अति करशील आणि त्यामुळे समोर कंटाळेल आणि तो तुला लवकर सोडून देईल. ते माझ्या पथ्यातच असेल. मल्लिका या सगळ्याची वाट बघत असते. तर इथे रोहन अधिरा बुटीकसाठी जागा बघायला येतात. 1-2 जागा त्यांना पसंत पडतात, पण भाडं जरा जास्त असतं. टोकन द्यायचं असतं, पण पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न असतो. ते दोघं ठरवतात की आधी घरी जाऊ आणि डिपॉझिट, भाडं यांचा सगळ्याचा विचार करून पुन्हा एकदा येऊ. ते दोघं तिथून निघतात. तर इथे समर आपल्या ऑफिसला येतो. समरने मिशा काढल्या आहेत आणि आता आपल्याला आनंदसमोर जायचं आहे. आनंद चिडवेल म्हणून समर आपल्या तोंडावर हात ठेवून अल्लाद आतमध्ये जातो. आनंद त्याच्या तोंडावरचा हात बाजूला करतो आणि समरने मिशा काढल्या आहेत हे बघून त्याला खूप हसू येतं. पण त्यापेक्षा जास्त कौतुक वाटतं ते म्हणजे समर आता जरा लहान दिसायला लागलं आहे. खूप छान वाटतंय त्याला. कॉलेजचे दिवस परत आल्यासारखं वाटतंय. आणि आनंदला माहिती असतं की समरमधला हा बदल फक्त स्वानंदीमुळे झाला आहे. आनंद त्याचं कौतुकसुद्धा करतो. दोघं पुढच्या कामाला जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.